नमस्कार. गार्डनिंग अँड ॲग्री युनिवर्समध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. किती हेल्दी, तंदुरुस्त आणि सशक्त दिसतोय माझा सोनचाफा. पाहिलं ना किती तेज आहे. कळ्या तर बघा, इथं कळ्या आहेत, इथं तर फुलायच्या तयारीमध्ये कळ्या आहेत, अजून तिकडंही अनेक कळ्या आहेत. माझा हा सोनचाफा जमिनीमध्ये लावलेला आहे. खोड पण बघा त्याचं किती असं सशक्त झालेलं आहे. आता मी तुम्हाला 10 टिप्स सांगतो ज्या सोनचाफ्यासाठी तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत. यातील पहिली टिप आहे की सोनचाफ्यासाठी योग्य माती निवडा. माती हा फारच महत्त्वाचा घटक आहे सोनचाफ्यासाठी. सेंद्रिय पदार्थ मातीमध्ये भरपूर असले पाहिजेत. तसंच पाण्याचा निचरा होणारी माती हवी. सोबतच थोडीशी ॲसिडिक माती असेल तर ती सोनचाफ्याला खूप चांगली मानवते. माती बनवताना वाळू आणि कंपोस्ट याचं मिश्रण करा. आम्ही लीफ मोड टाकलेला आहे. तसेच वरून थोडासा पालापाचोळा पण झाडाचा जो पडतो आहे तो सुद्धा नंतर कुजून सोनचाफ्यासाठी खताचं काम करतो. माती हा एक फार महत्त्वाचा फॅक्टर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सोनचाफ्याला ऊन फार आवश्यक असतं. दिवसातील 6 ते 8 तास भरपूर ऊन मिळेल अशा ठिकाणी सोनचाफ्याची कुंडी ठेवा. आम्ही पण लागवड करताना रोपं अशा ठिकाणी ठेवलेली आहेत की जिथं ऊन बऱ्यापैकी येतं. गच्चीवर आणि अंगणात याची लागवड करताना ऊन हा फॅक्टर लक्षात ठेवा. पाण्याचं योग्य व्यवस्थापन ही पण सोनचाफ्यासाठी फार आवश्यक गोष्ट आहे. सोनचाफ्याला मध्यम प्रमाणात पाणी आवश्यक असतं. म्हणजे पाणी जास्त साचायला पण नको आणि पाण्याचा ताण पण पडायला नको. म्हणूनच मी मगाशी काय सांगितलं तर पॉटिंग मिक्स बनवताना शेणखतासोबत वाळू पण मिक्स करा. ती सोनचाफ्यासाठी फार गरजेची आहे. आता झाडाला ना खताची फार आवश्यकता असते. आता सोनचाफ्याचा सुगंध तुम्हीच सांगा बरं की किती किती सुंदर मनमोहक सुगंध असतो सोनचाफ्याचा. इतका छान सुगंध झाड देत आहे म्हटल्यावर त्याला खत तर आवश्यक आहेच की नाही. मग चौथा मुद्दा येतो की खताचा नियमित वापर. खताला पोषण मिळवण्यासाठी दर 15 दिवसानं कुठलं तरी सेंद्रिय खत द्या. फॉस्फरस आणि पोटॅशियम युक्त खताचा वापर सोनचाफ्यासाठी नक्की करावा. ही 2 खतं झाडाला आवर्जून द्यावी. अनेक सेंद्रिय घटकांमधून पण ही खतं मिळतात. नसतील मिळत तर आसपासच्या दुकानामध्ये ही खतं तुम्हाला नक्की मिळून जातील. ही खतं सोनचाफ्याला वेळोवेळी टाकत जा. आता खतं किती टाकायची की खतं अशी टाका की रोपाच्या आकारानुसार. आता हे पहा, माझं झाड किती उंच आहे, या उंचीच्या आकारानुसार मी खतं देणार. बरोबर. तुमचं कुंडीत लहान इतकंच झाड असेल, आता हे बोगनविल्याचं झाड आहे पण लहान असेल तर तुम्ही प्रमाण कमी करत चला. आता पुढचा मुद्दा येतो की कीड आणि रोग नियंत्रण. याच्यावरती कीड पण पडते, अनेक रोग पण येतात. यासाठी काय करायचं, नीम अर्क किंवा जैविक कीटकनाशकं जी असतात ना त्याचा स्प्रे द्यायचा. मुळामध्ये मातीभोवती चांगला हवेचा प्रवाह ठेवायचा. आता इथं तुम्ही बघू शकता की आम्ही माती किती भुसभुशीत ठेवली आहे. साधं हाताने उकरलं तरी पण खोदलं जात आहे. अशी भुसभुशीत माती इथं ठेवा. यानं काय होतं की बुरशी लागत नाही आणि मुळांना हवा बऱ्यापैकी मिळते. याची सोनचाफ्याला बऱ्याचदा बुरशी लागतेच, पावसाळ्यात तर लागतेच. आणि मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही पॉटिंग मिक्स बनवलं नसेल तरीसुद्धा हा प्रॉब्लेम येतो. म्हणून अधूनमधून कुंडीच्या आसपास किंवा रोपावरती बुरशीनाशकाची फवारणी करावी. साप, 22-3 किंवा ट्रायकोडर्मा हे काही बेस्ट बुरशीनाशक आहेत. बघा आता इथे 1, 2, 3, 4 एकाच आसपास जवळपास 4 कळ्या आलेल्या आहेत सोनचाफ्याला. आता 6वा मुद्दा काय येतो सोनचाफ्याबद्दल, योग्य छाटणी करावी. सोनचाफ्याचं झाड निरोगी ठेवण्यासाठी दरवर्षी छाटणी करा. जुन्या रोगट फांद्या ज्या असतात त्या फांद्या काढून टाका. जुन्या फांद्या काढून टाकल्या की नवीन ज्या फांद्या येतात ना त्यांना वाढीसाठी प्रोत्साहन मिळते. सोनचाफ्यासाठी 7वा आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की झाडाच्या आजूबाजूला तण येऊ देऊ नका. सोनचाफ्याला आधीच काय होतं की खायला भरपूर लागतं ना, मग अशातच याच्या आजूबाजूला तण जर उगवत असेल तर ते तण रोपाचे मूलद्रव्य आणि जी खतं असतात ती खतं खातं आणि काही काळानंतर रोपाशी स्पर्धा करायला लागतं. म्हणून तण वाढू देऊ नका. कुंडी किंवा जमिनीत लावला असेल तर ती जागा स्वच्छ ठेवा. आणि माझं एक पर्सनली सजेशन असेल की सोनचाफ्याला एक जितकी मोठी कुंडी घेऊ शकता तितकी मोठी कुंडी घ्या किंवा सोनचाफा जमिनीमध्येच लावा. सोनचाफा कलमी लावला तर लवकर फुलं येतात, हे पण एक निरीक्षण आहे.
सोनचाफ्याच्या बाबतीत 8वा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे झाडाभोवती मल्चिंग करायचं. आता हे मल्चिंग म्हणजे काय तर झाडाच्या आजूबाजूला सुकलेलं गवत, सुकलेली पानं किंवा कंपोस्ट घालायचं. याच्यामुळं काय होतं तर मातीतील ओलावा तर टिकून राहतोच, पण मातीमध्ये तण पण उगवत नाही. आता इथे बघा, हा जो वाळलेला पालापाचोळा आहे हा आम्ही मल्चिंगसाठी वापरणार आहोत. झाडांची कटाई छटाई केल्यानंतर त्याची पानं गळून जाऊन हा वाळलेला पालापाचोळा बनलेला आहे. माझं तुम्हाला एक सजेशन असं आहे की मल्चिंग करताना नेहमीच वाळलेला पालापाचोळा वापरा. जर ओल्या काही गोष्टी वापरल्या तर काय होतं तर की झाडाला बुरशी लागायची शक्यता फार असते आणि बुरशीनं सोनचाफा फार लवकर दगावतो. मला अनेक लोक म्हणतात की सोनचाफा जगत नाही. त्याचं मेन कारण म्हणजे ही दोनच असतात की ऊन न मिळणे आणि बुरशी लागणे, बस इतकंच. आता हवामानाचा विचार करा, हा एक 9वा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. सोनचाफ्याला उष्ण दमट हवामान चांगले मानवते. थंड हवामानात झाड झपाट्यानं वाढत नाही, त्यामुळे थंडीत झाडांना संरक्षण द्यावं. अति थंडी असेल ना तर सोनचाफा बऱ्यापैकी म्हणजे थोडीशी विश्रांती घेतो, रेस्ट घेतो. आणि 10वा व शेवटचा मुद्दा एवढा की सोनचाफ्याची झाडे लावताना पुरेसं अंतर ठेवा. एकमेकांपासून झाडं 4 ते 5 फूट अंतरावर ठेवा. यानं काय होतं, हवा व्यवस्थित मिळते, प्रकाश व्यवस्थित मिळतो. आता हे जे असे बऱ्याच जणांच्या बागेत पण मी असं बघितलं आहे की बाबा अशा इतर फांद्या वेली याच्यामध्ये सोनचाफा राहतो. सोनचाफा म्हणजे बऱ्यापैकी तुसडा असतो, त्याला इतरांसोबत राहायला आवडत नाही. तो जेवढा एकटा राहतो ना तेवढा तो खुश राहतो आणि तो आपल्याला पण खुश करतो. कसा खुश करतो? आपल्याला फुलं देऊन खुश करतो. ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणूनच सोनचाफ्याला जितकं इतरांपासून वेगळं, एकटं आणि लाडानं ठेवता येईल ना तेवढं त्याला लाडानं ठेवा. इतकं सोनचाफ्याच्या बाबतीत केलं तर सोनचाफा फुलतोच. फार सोपं आहे सोनचाफा फुलवणं. म्हणजे ह्या बेसिक गोष्टींचा जर तुम्ही वापर केला तर सोनचाफा तुमच्या अंगणात नक्कीच फुलतो. माझ्याकडं म्हणजे मी अनेक लोक असे बघितलेले की त्यांच्या कुंडीतल्या सोनचाफ्याला एका वेळी 20-20 पण फुलं येतात. इतकं म्हणजे सोनचाफा भरभरून आपल्याला देतो. आणि काय करायचं आहे की फक्त याला काही गोष्टींपासून जपायचं आहे आणि काही गोष्टींची काळजी घ्यायची सोनचाफ्याला, बस इतक्याच गोष्टी. सोनचाफा फुलायला नक्की तयार आहे, तुम्ही त्याला फक्त तसं वातावरण द्या. आणि मित्रांनो, सोनचाफ्यावरती आम्ही अजूनही भविष्यात व्हिडिओ नक्की बनवू एका वेगळ्या अपडेटसोबत. हे सगळे सोनचाफे जेव्हा फुलतील ना ते फुलल्यावरती आणि फुलं राहिल्यावरती मी तुम्हाला नक्की तो बहर दाखवेल आणि तुमच्यापर्यंत शेअर करेल. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सोनचाफ्याचा व्हिडिओ तर नक्की आवडलाच असेल, हा तुमच्या बागप्रेमींसोबत शेअर करा. ज्यांना सोनचाफा जगवणं कठीण जातं त्यांना ह्या 10 सोप्या टिप्स सांगा आणि तुमच्या बागेत सोनचाफ्याची किती झाडं आहेत, त्यांना कशी फुलं येतात, ही माहितीसुद्धा आम्हाला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू. बेसिक माहिती इथंच संपली. तुम्हाला फक्त बेसिक माहिती बघायची असली तर इथेच थांबा. आता मी काय करतो, थोडीशी खतं आणि काही ॲडव्हान्स सायंटिफिक माहिती मी तुम्हाला सांगतो, ऐका तर. सोनचाफ्याच्या चांगल्या वाढीसाठी मातीचा pH आणि पोत फार महत्त्वाचा असतो. pH म्हणजे मातीतील ॲसिडिक लेवल. बरं, pH 5.5 ते 6.5च्या दरम्यान ठेवणं आवश्यक आहे. माती फारच क्षारीय आहे असेल, त्यात फारच मिनरल असतील तर त्यात सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट खत टाका. आणि पाण्याची मात्रा मी थोडीशी ॲडिशन अशी करेल की झाडाच्या वयावर पाण्याची मात्रा गरजेची असते. नवीन लागवड जर केली असेल ना झाडाची तर त्याला थोडासा ओलावा अधिक लागतो. आणि ड्रिप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचन जर वापरलं तर योग्य प्रमाणात ओलावा झाडापर्यंत पोहोचतो. इथं तुम्ही बघू शकता की आम्ही ठिबक सिंचन वापरलेलं आहे. सेंद्रिय फवारणी करावी. झाडावरती रोग असो नसो महिन्यातून एकदा गोमूत्र, गूळ, निमर्क याचं मिश्रण फवारावं. यानं काय होतं, झाड हेल्दी राहतं. म्हणजेच आयुर्वेदाप्रमाणे की हो, आजारी पडायच्या आधीच उपचार करायचे आणि लाईफस्टाईल अशी ठेवायची झाडाची की झाड आजारीच नाही पडलं पाहिजे. आता इच्छित आकार देण्यासाठी अनावश्यक फांद्या कापायच्या. ही छाटणी कधी करायची? सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये. जर पावसाळ्यात केली तर छाटणी केल्यावरती बुरशी लागू शकते आणि हिवाळ्यात जर केलं तर धुक्यानं पण झाडाला बुरशी लागू शकते. आम्ही बघा बरं किती सुंदर आकार दिलाय झाडाला. इतका सुंदर आकार दिलेला आहे कारण छाटणी वेळोवेळी केलेली आहे. इथं 3 झाडं आहेत, यांचे पण आकार बघा किती छान दिलेले आहेत. हे आकार देणं छाटणीमुळेच शक्य आहे.
अनेक जणांचा फेवरेट प्रश्न की फुलांची संख्या कमी असल्यास काय करू. फुलांची संख्या जेव्हा कमी असते ना, झाडांना फॉस्फेटयुक्त खतं द्यायची. मग याच्यामध्ये तुम्ही बोन मेल देऊ शकता, 05234 देऊ शकता, यासोबत थोडंसं पोटॅश द्या, किंवा सेंद्रिय कंपोस्टमध्ये पण हे असतात, फॉस्फेट असतं, पण ते कमी प्रमाणात असतं. तुम्ही खताच्या दुकानातून एखादं किलो बोन मेल आणा आणि झाडाच्या आकारानुसार त्याला द्या. आणि फुलं जेव्हा येतात ना, त्या काळात पाण्याचा अतिरेक टाळा. याच्यामुळे फुलं किंवा कळ्या गळतात. यासाठी पाण्याचा ताण पण देऊ शकता तुम्ही. कळ्या जर गळत असतील तर बोरॉनची कमी आहे असं समजायचं. बोरॉन द्यावं. तसंच अनंताला आपण टाकतो तसं सोनचाफ्याच्या कुंडीत किंवा अवतीभोवती 1-2 खिळे टाकावे. आता सोनचाफ्यावरती रोग आणि किडीबद्दल अजून थोडंसं काय सांगता येईल तर, पानांवर बुरशी येते बऱ्याचदा. मला खूप लोक बोलतात. पानांवर बुरशी आली की रोपाचे फार नुकसान होतं. यासाठी काय रिझन असतं बरं याचं, तर झाडांवरती सतत पाणी साचत राहिलं, कुठे आसपासूनमधून पाण्याचा सारखा फवारा झाडावरती येतोय, तर झाडाला बुरशी लागते. आणि बऱ्याचदा मावळा दिसतो, रसशोषक किडी दिसतात. तर यासाठी लिंब अर्क फवारावा. आणि जर आळ्या वगैरे असतील आणि मावा जास्त प्रमाणात असेल तर राख पण तुम्ही याच्यावरती फवारू शकता. जर तुम्हाला सेंद्रिय उपाय करायचे नसतील तर धनवान रोगर नावाचे एक औषध मार्केटमध्ये मिळतं, ते औषध पण फवारू शकता. मगाशी मल्चिंगबद्दल आपण सविस्तर बोललोच आहेत, पण मल्चिंग ज्यानं केलेले आहे ते सेंद्रिय पदार्थ नंतर काही काळानंतर सुकून जातात व झाडाला पण निरंतर काळापर्यंत त्यानं पोषण मिळत राहतं. थंडी खूप असेल, सतत धुकं पडत असेल, तर छोटं झाड असेल तर त्याला प्लास्टिकच्या कवरनं पण तुम्ही झाकून ठेवू शकता. आता झाडाची लागवड करताना 8 ते 10 इंच खोल खड्डा करा. तुमच्या पिशवीचा आकार जेवढा आहे ना, त्या हिशोबानं ह्या खड्ड्याचा आकार पण कमी जास्त करा. खड्ड्यात कंपोस्ट टाका, निंबोळी पावडर किंवा निमपेंट टाका आणि थोडंसं सेंद्रिय खत पण मिसळा. फुलाची गुणवत्ता सुधारण्यासाठी काही विशेष गोष्टी तुम्हाला सांगतो. झाड भरभरून फुलण्यासाठी अगदी माझ्यासारखी ह्युमिक ॲसिड किंवा सीवीड एक्स्ट्रॅक्ट झाडाला द्यावं. हे तुम्ही स्प्रे करू शकता किंवा मातीमध्ये पण देऊ शकता. यामुळे मुळ्यांना चालना मिळते आणि जास्त मुळ्या तर जास्त न्यूट्रियंटचं शोषण होतं आणि शोषण जास्त झाल्यावरती झाडाला वाढ चांगली मिळते. अन्नद्रव्य जास्त झाल्यावरती निश्चितपणे वाढच छान होते. झाडाच्या आजूबाजूला आपोआप फुलपाखरं येतात आणि फुलपाखरं आल्यामुळं झाडाचं पॉलिनेशन होऊन झाडाला बिया पण लागतात. पण लक्षात ठेवा बरं, बीपासून लावलेला सोनचाफा फुलायला खूप 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 अवधी लागतो. आणि आता एक शेवटची टिप की झाडावरती प्रेम करा, झाडाला जीव लावा. झाडाला जर तुम्ही जीव लावला ना, झाड आपोआपच तुम्हाला फुलं देतं. त्याच्यामुळे झाडासोबत काही वेळ व्यतीत करा, त्याच्याशी बोला, त्याला जीव लावा, त्याच्यावरती मायेनं स्पर्श करा. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी करून तुम्ही सोनचाफा खूप चांगल्या पद्धतीनं बहरू शकता. हा व्हिडिओ आपण इथेच संपूयात. काही ॲडव्हान्स गोष्टी सोनचाफ्याबद्दलच्या इतर काही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की बोलण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा.